तर आपण थोडक्यात माहिती घेऊया सहकार महर्षी तथा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्याबद्दल। आपल्याला माहीत आहे की आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना जो आपल्या भारत देशात, आपल्या महाराष्ट्रात आणि नगर जिल्ह्यामध्ये सुरू झालेला होता। तो पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती शासनाने शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सर्व महाराष्ट्रभर हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जाईल। एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जन्म घेणारा एक असामान्य नेता ज्यांनी सहकाराच्या वटवृक्षाला महाराष्ट्रात रुजवलं असे होते सहकार महर्षी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील। त्यांनी आशिया खंडामधील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगरमध्ये स्थापन केला। ते साल होतं 1950। त्यांच्या दूरदृष्टीतून जन्म झाला एका क्रांतीचा, सहकार क्रांतीचा। ही क्रांती केवळ साखर कारखान्यापुरती नव्हती तर संपूर्ण ग्रामीण जीवनाला उजाळा देणारी होती। त्यांनी दूध संघ, सहकारी संघ अशा अनेक सहकारी सोसायट्या, शेती संस्था स्थापन केल्या। सहकार्याच्या माध्यमातून विखे पाटील यांनी समाजाला खऱ्या अर्थाने विकास शक्य आहे ही शिकवून दिली। विखे पाटलाच्या कार्याला आपण सर्व सलाम करूया, त्यांचं तत्त्वज्ञानाचा वारसा पुढे नेऊया। 8 जुलै रोजी हा जो शेतकरी दिवस साजरा केला जातो, त्यांच्या कष्टाची, त्यागाची आणि दूरदृष्टीची जाणीव करून देणारा खरं म्हणजे हा दिवस आहे। तर असे हे आपले सहकार महर्षी, पद्मश्री, समाजसुधारक डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील। प्रकारे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील हे एक महान समाजसुधारक होते। त्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप मोलाचं कार्य केलं होतं। धन्यवाद।